जाधवांची कन्या मी, भोसल्यांची सून मी, शिवबांची माता मी, माझे भाग्य किती अजून. हिंदवी स्वराज्याची पताका ती अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का, मी जिजाऊ बोलते. आईच्या इच्छे खातीर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबराज आमचे धाकटे रत्न. आम्हाला स्वराज्य हवे होते. माझ्या शिवबाने स्वराज्य स्थापन केले. आज स्वराज्य आहे, मात्र सुराज्याचं काय? हा स्वराज्य ज्याच्या भरोशावर उभा राहिला तो शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय. स्वराज्यात कोणत्याच मुली बाळांवर कोणी वाईट नजरेने पाहणार नाही असा आमचा शिवबा म्हणायचा. मात्र आज अगदी चिमुकल्यांवर सुद्धा अत्याचार होतोय. हे किती दुर्दैवी आहे, हे काय आहे? अरे अरे तुम्हीच म्हणताना काळ बदलला. अरे अरे तुम्हीच म्हणताना काळ बदलला, पण हे तर सारच बदललं. खरंच हे तर सारच बदललं. आपली जात धर्म हा ज्याचा त्याचा प्रश्न. सार्वजनिक जीवनात कुठून आले अडथळे? का कोणी मुद्दाम निर्माण केले? अरे फक्त माझ्या शिवबाचा जय जयकारच नको, त्याचे आदर्श विचार कुठे गेले? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा. हा असा हिंदुस्थान कधीही अपेक्षित नव्हता. राग द्वेष दोष कोणाचा? आपल्या बांधवांचा. अरे मागे वळून पहा जरा. अनेक पिढ्या राग द्वेषामध्ये संपल्या. आपुलकीने राहा, बंधू भावनेने राहा, एक निष्ठेने राहा. आणि जाता जाता एवढेच म्हणेन की अंगणातील तुळस, गोट्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर तर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची गोळी केली जाणार नाही. घेऊन जायला आणि गर्दन काटायची. जय जिजाऊ, जय शिवराय.